नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनीमध्ये. 10वी विज्ञान भाग 2 आपण डिस्कस करत होतो. त्या सिरीज मधला आता आपला पुढचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण आता नेक्स्ट टॉपिक करू सुरुवात करतो. आपण ऍक्च्युली नेक्स्ट टॉपिक नाहीये, आपण हा जो पॉईंट आहे दुसरा जो आपला टॉपिक होता तो आपण डिस्कस करत होतो. त्यातला काही पार्ट आपण डिस्कस मागच्या व्हिडिओमध्ये केला होता. उरलेला पार्ट आपण काय करतोय आता या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. हा परत अजून एक महत्वाचा भाग. मी वारंवार सांगतोय की हा जो भाग आहे 10वीचा भाग 2 हा बराच इम्पॉर्टंट आहे. कारण रिसेंटली बघतो आपण की या पार्ट वरती क्वेश्चन्स आहेत ना, ते क्वेश्चनची संख्या फार वाढत चालली. त्यामुळे इथला पार्ट समजायला थोडासा किचकट आहे, पण जर समजला व्यवस्थित आपण जर तो व्यवस्थित समजून घेतला तर आपले बरेच क्वेश्चन काय होतील की तुमचे बायोलॉजीचे तिथून सॉल्व्ह होतील तुमचे. ठीक आहे ना. आता हा जो आपण टॉपिक डिस्कस होतो त्याचं नाव आहे पेशी विभाजन, एक आवश्यक जीवन प्रक्रिया, ज्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. तुम्ही मागचे अगदी कंबाईनचे पण आणि राज्यसभेचे पण तुम्ही सलग जर 2-3 वर्ष बघाल तर सलग 2-3 वर्ष तुम्हाला दिसेल की सेल डिव्हिजन या टॉपिक वरती काय आहेत की क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे ना. आणि मग सेल डिव्हिजन पूर्वी फार नॉमिनल क्वेश्चन असायचे, म्हणजे अगदी वरवरचे क्वेश्चन होते. आता थोडेसे डिटेल क्वेश्चन विचारतायत आणि तो सगळा जो डिटेल पार्ट आहे ना तो तुमचा ऑब्व्हियसली स्टेट बोर्ड मधनं काय होतं की अगदी आरामात कव्हर होतो. आता एक एक करून आपण ते मुद्दे डिस्कस करू. आपण बघा पहिले काय म्हटलं त्याची व्याख्या म्हणून आपण थोडी की पेशी विभाजनाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन, ज्याला म्हणतो आपण मायटोसिस आणि मियोसिस. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. आता मुळात पेशी विभाजन काय असतं आता ते आपण त्या बोलू आपण तुमचं. ठीक आहे ना. एका सजीवापासून दुसरा जेव्हा सजीव निर्माण होतो, ज्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो आपण, तर त्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये आपण बघतोय की काय व्हायला पाहिजे की पेशींचं विभाजन होणं गरजेचं आहे. किंवा इव्हन सजीवांची वाढ होताना देखील बघतो आपण तुमच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींचं काय होते की विभाजन होते. अशा ज्या क्रिया आहेत त्या क्रियांच्या मध्ये एक जी सिंगल सेल आहे त्या सिंगल सेल पासून मल्टिपल सेल्स तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण पेशी विभाजन म्हणतात. आणि आता इथं वरती म्हटल्याप्रमाणे आपण की जे पेशी विभाजन जे आहे ते प्रामुख्याने काय असेल तुमच्या 2 प्रकारचं असेल. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण सूत्री विभाजन किंवा इंग्लिश मध्ये म्हणतो आपण त्याला मायटोसिस. दोन्ही शब्द लक्षात ठेवा, इंग्लिश पण आणि हिंदी मराठी पण, कारण आयोग जो आहे तो क्वेश्चन फ्रेम करताना ह्यातला कुठलाही शब्द वापरू शकतो. दुसरा जो प्रकार तुमचा तो म्हणजे की अर्धगुणसूत्री विभाजन, ज्याला म्हणतो आपण मियोसिस. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडून येते, तर अर्धगुणसूत्री विभाजन जनन पेशी तुमच्या घडून येते. सो फार बेसिक आणि फंडामेंटल आणि महत्वाचा फरक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 2 आपण काय म्हणतो की तुमचे पेशी विभाजनाचे प्रकार म्हणतो आपण. कुठले तर सूत्री विभाजन, मायटोसिस. आता मायटोसिस जे आहे ते प्रामुख्यानं कोणत्या पेशींच्या बाबतीत घडते ते दिले बघा. शरीरातील कायिक पेशी किंवा मूल पेशी. आता कायिक पेशी म्हणजे कळते ना की ज्या प्रामुख्याने पेशी समजू आपण की तुमच्या शरीराची वाढ निर्धारित करतील, कारण काय म्हणतो आपण कायिक पेशी म्हणतो आपण. म्हणजे काय की आपण म्हणतो की वयानुसार आपल्या हातांची साईज किंवा हातांचा तुमचा आकार वाढतो, पायांचा आकार वाढतो, आपल्या शरीराची उंची वाढते. सो ही उंची वाढणं हा जो प्रकार बघतोय आपल्याला हे कशामुळे घडते तर तुमच्या शरीरामध्ये पेशींची संख्या काय होती की वाढत चालली तुमची. त्याला काय म्हणतो तुमचं तर कायिक प्रकारचं काय की तुमचं पेशी म्हणून आपण तुमच्या. ठीक आहे ना. दुसरं म्हटलंय की मूल पेशी. आता मूल पेशी प्रामुख्याने बघा की जिथं जे महत्वाचे ऑर्गन्स असतील तुमचे, म्हणजे साधारणतः आपण समजूया की हृदय असेल तुमचं, मेंदू असेल तुमचं किंवा तुमचं जठर असेल, हे जे आपल्यामध्ये महत्वाचे तुमचे असतील हे प्रामुख्यानं तयार होताना काय होतील की मूल पेशींच्या पासून होतात. म्हणजे समजून घ्या की जनरली बघतो आपण की सगळीच बॉडी तुमची जी आहे मूल पेशींपासून तयार होते, की ज्यानंतर तुमच्या काय होतं की निर्माण करता शकत नाहीयेत. त्यांच्यामध्ये जे काही डिव्हिजन तुम्हाला बघायला मिळते जी प्रामुख्यानं तुमच्या शरीराच्या वाढीशी संबंधित असेल त्याला ती तुमची काय आहे ती मायटोसिस प्रकारची किंवा सूत्री विभाजन आहे. आणि प्रामुख्याने जे अर्धगुणसूत्री विभाजन आहे ते जननपेशी. जननपेशी म्हणजे कळते ना की जे तुमचे सेल्स असतील त्यांच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय दिसेल की मियोसिस प्रकारचं डिव्हिजन किंवा अर्धगुणसूत्री विभाजन तुम्हाला बघायला मिळते. बेसिक फंडामेंटल डिफरन्स काय करा की लक्षात ठेवा की मियोसिस कुठं घडून येते आणि मायटोसिस कोणत्या बाबतीत तुमच्या घडून येते. आता खाली आपण कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजेच दुप्पट करते. म्हणजेच जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते. हे देखील फॅक्ट काय करा की लक्षात ठेवा. म्हणजे काय जी काही सेल आहे, कारण ऑब्व्हियसली तिला काय करायचं की त्यापासून नवीन सेल निर्माण करायचे, तर तिच्यामध्ये पण काय असलं पाहिजे की क्रोमोझोम असले पाहिजेत. आता ऑब्व्हियसली की ती स्वतःकडचे क्रोमोझोम तर तिला देणार नाहीये, म्हणून आपण काय बघतोय क्रोमोझोमच्या आपण एक्स्ट्रा जोड तयार केला आपण. म्हणून आपण तिथे लिहिलेवरती की विभाजनाच्या पूर्वी पेशी काय करते तिच्या केंद्रकामध्ये जे काही गुणसूत्राची संख्या असेल ना तिच्याबरोबर ती दुप्पट करते. म्हणून आपण म्हटलं इथं की ती जर 2n म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम जर 2n असतील तर ते काय तुमचे 4n पर्यंत वाढवू. म्हणजे जी नवीन पेशी तयार होईल त्या नवीन पेशीमध्ये काय करता येईल आपल्याला
2n इतके नवीन तुम्हाला क्रोमोझोम त्यामध्ये टाकता येतील. ठीक आहे ना. एक एक करून बघू आपण. पहिलं सूत्री विभाजन किंवा तुमचं मायटोसिस जे आपण वरती डिस्कस केलं, तर प्रामुख्यानं शरीराच्या वाढीशी काय किती संबंधित आहे ते आपण डिस्कस करू आपण. ठीक आहे ना. कायिक पेशी आता बोलू आपण वरती, मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात, जे आपण वरती आता डिस्कस केलेलं आहे. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. हे 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन, केंद्रकाचे विभाजन, ज्यामध्ये तुमचं त्याला म्हणतो की एकच मिनिट इथे आपण काय म्हणलो आपण की सूत्री विभाजन जे आहे म्हणजे तुमचं मायटोसिस आहे, ते मायटोसिस काय म्हणलो आपण की प्रामुख्याने 2 टप्प्यात पूर्ण होतं. नीट लक्षात ठेवायचं, एक्झामला याच्यावरती कंटिन्युअसली काय ती क्वेश्चन्स आहेत. सो मायटोसिस काय म्हणतो आपण की 2 टप्प्यात पूर्ण होते. पहिले तुमचं काय म्हणलो आपण त्याला प्रकलन विभाजन, ज्याला काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये आपण केंद्रकाचे विभाजन, इंग्लिश शब्द आहे त्याला तर कॅरिओकायनासिस. मी परत सांगतोय, तिन्ही वर्ड्स लक्षात ठेवायचे. काय काय म्हणलो आपण, सूत्री विभाजन काय म्हणलो आपण की प्रामुख्याने काय होते की 2 टप्प्यात होते. पहिला जो टप्पा आहे त्याला काय म्हणतो आपण प्रकल विभाजन. दुसरा अल्टरनेट शब्द काय केंद्रकाचे विभाजन किंवा त्याला इंग्लिश शब्द काय तुमचा तर कॅरिओकायनासिस तुमचं. ठीक आहे ना. आणि दुसरा जो आहे त्या काय म्हणतो आपण तर परिकलन विभाजन. पहिला काय होता प्रकलन विभाजन, दुसरा काय तुमचा परिकलन विभाजन, ज्याला म्हणतो आपण जीवद्रव्याचं विभाजन. जीवद्रव्य म्हणजे कळतं ना की जो केंद्रक आहे त्या केंद्रकाच्या बाहेरचं जे मटेरियल आहे त्याला काय म्हणतो आपण तुमच्या पेशीचं जीवद्रव्य. ते जीवद्रव्याचं विभाजन त्याला म्हणतो आपण सायटोकायनासिस. काय म्हणतो आपण त्याला सायटोकायनासिस. समजते का. पेशी विभाजन मायटोसिस 2 टप्प्यात घडतं. कुठल्या कुठल्या तर कॅरिओकायनासिस. ज्या कॅरिओकायनाने काय करतो आपण तुमच्या प्रामुख्यानं जो पेशीचा केंद्रक आहे त्या केंद्रकाचे विभाजन होते. दुसरं आहे तुमचं तो म्हणजे की सायटोकायनासिस, ज्यामध्ये काय बघतो की तुमच्या केंद्रकाच्या अवतीभोवती असणारा तुमच्या पेशीचा भाग असेल ना त्याचं काय होतं इथं विभाजन घडतं तुमचं. सो काय कॅरिओकायनासिस आणि दुसरं काय तुमचं तर सायटोकायनासिस तुमचं. ठीक आहे ना. आता पुढे म्हणजे बघा काय प्रकलन विभाजन म्हणजेच काय तुमचं कॅरिओकायनासिस 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होतं. बघा परत रिपीट करतो, मायटोसिस किंवा सूत्री विभाजन 2 प्रकारचं असतं, कॅरिओकायनासिस सायटोकायनासिस. त्यातलं जे कॅरिओकायनासिस तुमचं म्हणजे प्रकलन विभाजन जे आहे त्याच्या एकूण 4 काय असतील की स्टेजेस तुमचे असतील. या स्टेजेस वरती क्वेश्चन तुमचे विचार. ठीक आहे ना. पहिली स्टेज आहे त्याला म्हणतो आपण पूर्वावस्था, इंग्लिश शब्द त्याला प्रोफेज. काय म्हणतो आपण पहिली फेज कशाची कॅरिओकायनासिसची पहिली फेज आहे, प्रोफेज म्हणतो आपण त्याला किंवा पूर्वावस्था. काय होतं त्याच्यामध्ये प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन म्हणजे फोल्डिंग किंवा कंडेन्सेशन होतं. एक शब्द लक्षात ठेवा. तो फेज मध्ये काय होतं केंद्रकामध्ये तुमच्या असणारे जे क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमचं काय म्हणतो आपण इथं वलीभवन किंवा फोल्डिंग किंवा काय म्हणतो आपण त्याला कंडेन्सेशनची प्रक्रिया तुमची पार पडते. ठीक आहे ना. त्यामुळे ते आखूड व जाड होतात. त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडीस म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स तुमच्या दृश्य व्हायला सुरुवात होते. तारा केंद्र म्हणजे सेंट्रिओल तुमचे द्विगुणित होते. केंद्रक आवरण म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि केंद्रिका म्हणजे न्यूक्लियस नाहीसे व्हायला सुरुवात होते. तो 2 मुद्दे लक्षात ठेवा. प्रोफेज संदर्भात काय करा 2 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला काय तुमचा तर प्रोफेज मध्ये काय होते की तुमच्या केंद्रकामध्ये असणारे जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम तुमचे काय म्हणतो आपण की प्रामुख्याने त्यांचं वलीभवन स्टार्ट होतं. आणि ते झाल्यामुळे बघतो आपण तुमचे किती जे तुमचे क्रोमोझोम्स आहेत ते व्हिजिबल व्हायला सुरुवात दिसायला सुरुवात होते तुमच्या. प्लस जो न्यूक्लियस आहे त्याला म्हणतो आपण तुमचं केंद्रक आवरण म्हणजे केंद्रकाच्या भोवती पण तुमच्या काही छोटं तुमचं आवरण असतं ते जे आहे ते नाहीसं व्हायला तुमचे काय होते की सुरुवात होते कुठं तुमच्या प्रोफेज मध्ये. दुसरे आहे मध्यावस्था, ज्याला म्हणतो आपण मेटाफेज. त्यात काय होते बघा मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीस होतं. सो लक्षात ठेवा केंद्रकावरण म्हणजे काय ही तुमची सेल आहे. सेलच्या आतमध्ये काय बघतो आपण की असं केंद्रक तुमचं असेल यात तुमचं काय की क्रोमोझोम असेल. सो मेटाफेज मध्ये काय होते की हे जे केंद्रक आवरण तुमचं आहे ते केंद्रक आवरण तुमचं पूर्णपणे काय होते की आता नाहीसं व्हायला सुरुवात तुमची या नाहीस तुमचं होते तुमचं. हे त्याचं काय की मेन वैशिष्ट्य आहे. दुसरं सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्राच्या जोडीस आहेत सिस्टर क्रोमॅटिड्स तुमच्या स्पष्टपणे तुम्हाला दिसायला चालू होते. बघा काय होते पहिलं काय झालं पहिलं झालं केंद्रक आवरण जे होतं ते नाहीसं झालं. पहिलं काम केलं तुमच्या कशामध्ये मध्यावस्थेमध्ये. दुसरं काय झालं जे सगळे गुणसूत्र होते त्यांचं पुन्हा काय झालं की घनीकरण म्हणजे परत तुमच्या कंडेन्सेशन चालू आहे तुमचं पूर्ण होतं कंडेन्सेशन तुमचं. आणि प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित काय होते की स्पष्टपणे दिसायला तुम्हाला सुरुवात होते तुमची कशामध्ये मेटाफेज मध्ये. पुढे काय होते बघा
सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलामध्ये म्हणजे मध्य प्रतलामध्ये समांतर अवस्थेत संचरित तुमचे होते, म्हणजे अरेंज तुमचे होते. आता विषुववृत्तीय अवस्था म्हणजे कळते ना, ही सेल तुमची असेल, तिचं विषुववृत्त तुमचं असेल, सगळे जे क्रोमोझोम तुमचे असेल काय तुमच्या अशा प्रकारच्या विषुववृत्तीय अवस्थेत काय तुमचे होतील की ते अरेंज होतील. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू म्हणजे तुमचा सेंट्रीमर तुमचा या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रतिरांचे धागे तुम्हाला काही तयार होताना दिसतील. सो मेटाफेज मध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट तुमची कोणती, तर जे केंद्रक आवरण होतं ते नाहीच झालं. दुसरं जे क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमचं तुमच्या काही की अजून जास्त घनीकरण झालं आणि ते सेलमध्ये जो सेलचा तुमच्या विषुववृत्तीय भाग तुमचा की तुमचा पार्ट असेल, प्रतल तुमचं असेल, त्या प्रतलामध्ये तुम्हाला काही समांतर तुम्हाला अरेंज झालेला दिसेल तुमच्या त्याच्यामध्ये मेटाफेज मध्ये. तिसरी अवस्था म्हणतो पश्चावस्था, ज्याला म्हणतो आपण अॅनाफेज. यात काय होते बघा, तर पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीनं गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होते, विरुद्ध दिशेला उडी जाते. वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना जननी गुणसूत्र किंवा डॉटर क्रोमोझोम तुमचा आपण म्हणतो. सो इथं बघतो आपण की प्रामुख्यानं पश्चावस्थेत काय झालं तिथे खाली बघा की गुणसूत्रांचे दोन दोन असे संच तुम्हाला की पेशींच्या टोकाला बघा मिळते. मला पुढे इमेज असेल त्या इमेज मध्ये तुमचा अजून पिक्चर क्लिअर होऊन जाईल. इमेज आय गेस ठीक आहे, इमेज घेतलेली नाही आपण, काही गरज नाही, ठीक आहे राहू दे. सो ही तुमची तिसरी अवस्था होती. आणि चौथी अवस्था मित्र म्हणतो आपण अंत्यावस्था किंवा टिलोफेज. बघा अवस्था जरी तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे कॅरिओकायनेसिसच्या 4 अवस्था. पहिली कोणती तुमची, तर पूर्व अवस्था म्हणजे प्रोफेज. दुसरी आपली मध्यावस्था म्हणजेच मेटाफेज. तिसरी अवस्था पश्चावस्था म्हणजेच अॅनाफेज. आणि चौथी अवस्था आपली अंत्यावस्था किंवा टिलोफेज. आता लक्षात घ्या, मराठी नावं जर असतील ना तर ह्या अवस्था फार सोपं आहे, पण आयोग मुद्दाम काय करतो, आयोग मुद्दाम मराठी नाव टाकत नाही, काय टाकतो तो इंग्लिश नाव टाकतो. लक्षात ठेवा परत तुमचं प्रोफेज, त्यानंतर तुमची मेटाफेज, त्यानंतर अॅनाफेज आणि फायनली काय तुमची तर टिलोफेज. तर काय होतं बघा, तर टिलोफेज मध्ये प्रामुख्यानं अंत्यावस्थेमध्ये पेशींच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात, त्याला आपण अनफोल्डिंग म्हणतो आपण. बघा पहिल्या अवस्थेत काय झालं तुमचं फोल्डिंग सुरू झालं आणि शेवटच्या अवस्थेत तुमच्या काय करते आता अनफोल्डिंग होते. त्यामुळे ती पुन्हा नाजूक पातळ होतील आणि दिसत तुमचे होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होतं आणि अशा तऱ्हेने बघतो आपण की तुमच्या नवीन पेशी तुमच्या सेपरेट तुम्हाला दिसायला चालू तुमच्या होते. ठीक आहे ना, हे तुमचे काय की अशा तऱ्हेने तुमचं प्रकरण विभाजन किंवा कायकारण तुमचं काय की पूर्ण होते. आणि त्यानंतर तुमचं काय की सायटोकायनेसिसची प्रोसेस तुमच्या स्टार्ट होते. बघा काय म्हणतो आपण, पेशी विभाजन प्रामुख्याने 2 टप्प्यात तुमच्यात असतं. तर ते पहिले काय म्हणलं आपण तुमचं कायरोकायनेसिस. कायरोकायनेसिसचे तुमचे 4 फेजेस, प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. आणि टिलोफेज कंप्लीट झाली की मग तुमची काय चालू होता, तर सायटोकायनेसिसची प्रोसेस तुमची काय होती की चालू तुमची होती. ठीक आहे ना. यात काय होतं बघा, परिकलन विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी काय होती की आता तयार होते. आता ऑब्विसली आपण मागे डिस्कस केल्याप्रमाणे की इथं फक्त काय झालं, इथं तुमच्या मागच्या तुमच्या अवस्थेमध्ये जे पेशीच्या केंद्रकामध्ये असणारे जे क्रोमोझोम होते त्या क्रोमोझोमचं डिवायडेशन केलं, पेशी तुमच्या अजून एकच तुमची होती. ठीक आहे ना. आता तुमच्या परिकलन विभाजन किंवा तुमचं जे सायटोकायनेसिस आहे त्यामध्ये काय करतो आपण की त्या ज्या 2 वेगवेगळ्या तुमच्या क्रोमोझोमच्या जोड्या तयार झाल्या त्यातनं एकापासून एक वेगळी पेशी आणि दुसऱ्यापासून काय बघतो आपण की वेगळी पेशी आहेत, म्हणजे इमेज होत आहे. अशा प्रकारे तुमच्या काय होतील की 2 वेगवेगळ्या तुमच्या पेशी तयार तुमच्या होतील. ठीक आहे ना. आणि पुन्हा बघतो आपण की ह्याची काय गरज आपल्याला आहे का, ठीक आहे, ह्याची काय आपल्याला तशी फारशी आवश्यकता नाहीये. हा इथं खाली फक्त एक मुद्दा लक्षात ठेवा की सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ज्यावर मागाशी बोलतो, तुमच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बरा करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी या कारणे तुमच्या काही सूत्री विभाजन मागाशी बोललो आपण, कायिक पेशी किंवा मूल पेशी, सूत्री विभाजन, ज्यांचं मुख्य काम काय तिथे लिहिले आपण, शरीराची वाढ, शरीराची झालेली झीज भरून काढणे, जखमा बरा करणे त्यांचं मेन काम आहे. आणि जे तुमचं जन्म आपण तुमचं दुसरं तुमचं बनलं तुमचं की मायटोसिस, सॉरी एक मिनिट, इथं मला घेऊया तुम्ही, इथला जो मुद्दा होता आपला, हा मायटोसिस जे आहे ते काय म्हणून आपण तुमच्या आता जे सूत्री विभाजन तुमचं ज्याचं काम काय, शरीराची वाढ तुमच्या बरोबर तुमच्या, आणि जे अर्धगोळोत्तरी विभाजन आहे मिओसिस आहे त्याचं काम काय, तर एका पेशीपासून दुसरी पेशी कसल्या प्रकारची, तर लैंगिक प्रकारचं प्रजनन तुमचं ज्याला म्हणतो आपण. त्यामध्ये प्रामुख्याने काय की नवीन पेशी तयार करतोय किंवा इथं आपण मगाशी बोलतो तुमचं की ज्याचं मेन काम काय होतं की जनन करणं, नवीन पेशीची काय करणं की निर्मिती करणं, ज्याचा नवीन जीव निर्माण होईल तुमचं. हे दोघांचा काही कामातला मेन जो डिफरन्स काय की लक्षात ठेवा. आय गेस इतकं सफिशियंट आहे. हा आता इथं फक्त परत बघतोय आपण
अर्धसूत्री विभाजन किंवा मिओसिस तुमचं कसं घडतं. आता काय बघितलं आपण, दोन प्रकार म्हणलो आपण तुमचे पेशी विभाजनाचे. पहिले काय म्हणलो आपण तुमचं मायटोसिस, हे डिस्कस करून झालं आपलं. मायटोसिसचे 2 टप्पे, कॅरिओकायनेसिस तुमचा आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसचे 4 टप्पे, ते पण डिस्कस करून झाले आपले. आता बघतो आपण तुमचं काय तर मिओसिस तुमचं, ठीक आहे ना. त्यात काय होतं बघा, अर्धसूत्री विभाजन, त्यामध्ये भाग 1 तुमचा पहिला बघतो आपण. त्यात काय होतं बघा, अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यात पूर्ण होतं. ते 2 टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2 तुमचं. भाग 1 मध्ये काय होते, सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनर्संयोजन किंवा जेनेटिक तुमचं काय की रिकॉम्बिनेशन, हा सगळं लक्षात ठेवा. अर्ध गुणसूत्री विभाजनाचा काय की पहिला टप्पा, पहिला भाग, या पहिल्या भागात काय घडते शब्द लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण त्याला, जनुकीय पुनर्संयोजन किंवा जनुकीय विचरण, इंग्लिश शब्द काय तुमचा जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं तुमचं. नंतर सजातीय गुणसूत्र, अर्ध गुणसूत्र जोडी नव्हे तुमची, गुणसूत्र तुमची 2 संचामध्ये विभाजित होऊन तुमचं काय होते की 1 गुणी पेशी काय होते की तयार होते. हा पहिला टप्पा तुमचा. काय झालं पहिल्या टप्प्यात तुमच्या, पहिलं जेनेटिक रिकॉम्बिनेशन. दुसरं काय झालं तुमचं की जे सजातीय गुणसूत्र आहेत त्यांच्या काय केलं आपण 2 संचांमध्ये विभागणी केली आणि तुमचं काय झालं की 1 गुण पेशी आपण यामध्ये तयार केली. पुढे बघतो आपण की दुसरा जो भाग आहे त्यामध्ये काय होते बघा की भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही 1 गुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्ध गुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात. त्यापासून काय की तुमच्या 4 1 गुणी पेशी तयार तुमच्या होतील. पुढे बघतो तुमच्या 2 ड्युप्लॉइड्स पासून बघतो तुमच्या काय होतील की 4 1 गुणित म्हणजे हॅप्लॉइड पेशी काय तुमच्या होतील की तयार तुमच्या होतील, ठीक आहे ना. आणि मग पुढे बघतो की या पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रामध्ये पारगती म्हणजे क्रॉसिंग वर होऊन तुमच्या जनुकाचं काय तुमच्या पुनःसंयोजन तुमचं होतं. त्यामुळे तयार तुमच्या 4 पेशी काय की नवजात पेशी किंवा जनक पेशीमध्ये तुमच्या वेगवेगळ्या तुमच्या असतात. त्याची काही अवघड म्हणजे कसं आहे, हा जो पार्ट आहे हा पार्ट बीएससीच्या फर्स्ट इयर सेकंड इयरचा पार्ट तुमचा असेल, म्हणजे जे सायन्स केलं तर माहिती असेल, ठीक आहे ना. आणि हे फक्त 1-2 वाक्यांच्या मध्ये समजून सांगणं फार डिफिकल्ट आहे, कारण एक्झाम इमेज जर गेलो आपण तर फार डिटेल तुमची प्रोसेस आहे. सध्या फक्त लक्षात ठेवा की तुमचं काय की जे अर्धसूत्री विभाजन आहे ते 2 टप्प्यात होते, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा, ठीक आहे ना. पहिल्या टप्प्यात काय झालं, पहिल्या टप्प्यात फक्त तुमचं की जेनेटिक रिकॉम्बिनेशन तुमच्याकडून येते आणि काय तुमच्या होतील की 2 1 गुणी पेशी तयार तुमच्या होतील. दुसऱ्या टप्प्यात तुमचं काय होते तर जे ड्युप्लाइड डायप्लोइड तुमचे डायप्लोइड जे पेशी असतील त्यांच्यापासून काय होतं तुमच्या की 4 हॅप्लॉइड पेशी तुमच्या काय होते की तयार होते. एवढं फक्त बनण्या लक्षात ठेवा, बाकीचा पार्ट तुम्ही काय करू शकता घेतला स्किप करू शकता, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा टॉपिक आहे आपला, तिसरा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 तुमचं, ठीक आहे ना. त्यामध्ये प्रामुख्याने बघतोय की तुमचं अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण यामध्ये डिस्कस करतो, ठीक आहे ना. बघा याच्यामध्ये युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एका जीवाने अवलंबलेल्या नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजेच काय म्हणतो आपण की अलैंगिक प्रजनन. व्याख्या बघा, व्याख्या काय तुमचं, युग्मक निर्मिती विना तुमचं म्हणजे कुठल्या प्रकारचं बघतो तुमचं युग्मक यामध्ये निर्मिती होत नाही, कारण याच्यामध्ये बघतो आपण की मेल आणि फिमेल असे 2 ऑर्गॅनिझम या प्रकारच्या लैंगिक अलैंगिक प्रजननामध्ये इन्व्हॉल्व असत नाहीये आणि मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व नसल्यामुळे याच्यामध्ये युग्मक निर्मिती होत नाही, लक्षात, ठीक आहे ना. पुढे म्हटले की 2 भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय होऊन येणारे प्रजनन असल्यामुळे यामुळे नवीन सजीव जो असेल तो कसा असेल, तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो. हे जे वैशिष्ट्य आहे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, त्या असेक्शुअल रिप्रोडक्शन बघतो की 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व नाहीत, फक्त एकच पॅरेंट असतो आणि तो एक पॅरेंट काय करतो की आपल्यापासून नवीन पेशींची निर्मिती करतोय. त्यामुळं जे ऑफस्प्रिंग आहे म्हणजे जे नवीन तुमचं अपत्य आहे ते अपत्य काय असतं की तुमचं आयडेंटिकल तो पॅरेंट असतं. जसे पॅरेंट आहेत अगदी तसंच तुमचं काय असणार आहे की अपत्य तुमचं असणार, कारण त्याच्यामध्ये की क्रॉसओव्हर जो आहे तो मागाशी आपण डिस्कस केला तो क्रॉसओव्हर तुम्हाला इथे बघायला मिळणार नाहीये. पुढे बघतो आपण या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन निर्मिती होते, गुणसूत्री विभाजनानं होतं. कसं होतं तुमचं निर्मिती तुमची कशी होते, गुणसूत्री विभाजन जे आहे त्यानुसार निर्मिती तुमची होते. आणि जनकीय विचरणाचा अभाव हा लैंगिक प्रजननाचा काय की तोटा आहे. म्हणजेच काय की आता आपण बोलू तुमचं क्रॉसओव्हर होत नसल्यामुळं तुम्हाला नवीन जी पिढी आहे त्या नवीन पिढीमध्ये तुम्हाला नवीन काही जीन्सचा तुम्हाला काही की त्यामध्ये संदर्भ सापडणार नाहीये, तर तुम्हाला त्या प्रकारचं क्रॉसओव्हर बघायला मिळणार नाही. आयडेंटिकल तुम्हाला काय असेल की आपत्ती दिसतील, त्यामुळे जर रोग वगैरे आला किंवा तुम्हाला प्रॉब्लेम, आणि मुद्दा असा आहे की त्यामुळं इव्हॉल्युशन होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं की जर तुमच्याकडे क्रॉसओव्हर नसेल ना तर तुम्हाला त्या प्राण्यांच्या मध्ये इव्हॉल्युशन झालेलं दिसणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढं एक पेशीय सजीवांच्या मधलं अलैंगिक पहिला पण तुमचं कोणतं आहे की जे सिंगल सेल अॅनिमल्स आहेत त्या सिंगल सेल अॅनिमल मध्ये काय बघतो आपण तुमचं लैंगिक प्रजनन तुमचं, ठीक आहे ना. अलैंगिक प्रजनन तुमचं पहिलं आहे द्विविभाजन, ज्याला म्हणतो आपण बायनरी फिशन. त्यामध्ये काय होते बघा, हा तुमचा एक अॅनिमल
काय झालं तुमचं, त्यातला आधी तुमची जी सेल आहे केंद्रक आहे तुमचा, तो केंद्रक दोन भागात तुमचा डिवाइड झाला, दोन केंद्रक सेपरेट झाले, नंतर तुमचं काय की सेल पण तुमची डिवाइड झाली, आणि नंतर हा एक अमिबा आणि नवीन एक तुमचा अमिबा. त्याला काय म्हणतो आपण, तर बायनरी फिशन. का तर जो अॅनिमल आहे तो दोन भागात काय तुमच्या होतो की बरोबर डिवाइड तुमचे होते. ठीक आहे ना. बघा आधी केंद्रकीय सजीव म्हणजे काय की ज्यांचा केंद्रक विजिबल नाही ते तुमचे आधी जीव म्हणजेच अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना हे जे बघतो आपण, आणि दृश्य केंद्रकीय पेशीतील तंतुकणिका, हरित लोक तुमचे असतील, यांच्यामध्ये काय बघतो आपण, अशा प्रकारचं द्विविभाजन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं तुमचं. आणि हे कोणत्या प्रकारचं असतं, हे सूत्री किंवा मायटोसिस किंवा मिओसिस या असूत्री किंवा तुमचं काय म्हणतो तुमचं अमायटोसिस. लक्षात घ्या, बायनरी किंवा फिजन किंवा द्विविभाजन ज्यामध्ये काय म्हणतो आपण की जो साधारणतः जे एक पेशी तुम्ही सजीव असतील ते काय होत आहेत, ते दोन पेशीमध्ये डिवाइड तुमचे होतात, आणि एका पेशीच्या दोन पेशी होणं यांच्यामध्ये म्हणजे त्यांचं काय की प्रजनन आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे पण याच्यामध्ये कुठेही तुम्हाला दोन वेगळे वेगळे म्हणजे फिमेल आणि मेल हे ऑर्गॅनिझम तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. खाली काय म्हणतो आपण तुमचं की अलैंगिक प्रजनन करताना बघतो आपण की जनक पेशींचं दोन समान भागात फक्त काय होते की विभाजन तुमचे होते, आणि हे जे विभाजन आहे ते दोन प्रकार तुमचं असेल. पहिलं म्हणजे सूत्री म्हणजे मायटोसिस आपण आता डिस्कस केलं तुमचं, आणि दुसरं आहे तुमचं असूत्री म्हणजेच काय अमायटोसिस. या दोन प्रकारे तुमचं काय होते यांचं विभाजन तुम्हाला होताना दिसेल. नेक्स्ट पुढचा प्रकार तुमचा की बहुविभाजन. तेच पद्धत आहे तुमचं अमिबा आणि तुमचे काय एक पेशी तुमचे वाणी असतील ते काय होतात की प्रतिकूल जर परिस्थिती असेल तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते कंटिन्यू काय तुमचं प्रजनन करत नाही, तर ते काय करतील की ती जी तुमची सेल होती अशा प्रकारची त्या सेलमध्ये बघतो आपण की मल्टिपल अशा प्रकारचे केंद्रक काय की तयार करून ठेवतील. ठीक आहे ना, मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त, तर काय म्हणतो आपण पुटी किंवा त्याला सिस्ट म्हणतो आपण. आणि ज्यावेळी बघतो की तुमचं फेवरेबल वातावरण किंवा ते एकदम फुटतं आणि आता बघतो आपण की एका सेल पासून काय होतील की मल्टिपल सेल्स तयार होतील, त्याला काय म्हणतो आपण की बहुविभाजन किंवा मल्टिपल फ्युजन म्हणतो आपण. आणि ते बघतो आपण की पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होतं व अनेक केंद्रके तयार होतात, मग पेशी द्रव्याचं देखील विभाजन होतं, आणि त्यापासून आणि तुमचे काय होतं की छोटे छोटे तुमचे अमिबा तयार होते. कळते ना काय झालं, मगाशी फक्त काय झालं की एक अमिबा होता त्यामध्ये जी सिंगल तुमचा जो केंद्रक होता त्या केंद्रकाचे दोन केंद्रक झाले आणि तुमचे काय की बायनरी फ्युजन झालं. आता काय बघतो आपण की तोच अमिबा आहे त्यामध्ये 30 सेल होती, फक्त या सेलचं काय झालं की तुमच्या अजून मल्टिपल तुमच्या केंद्रकामध्ये डिवायडेशन झालं आणि ती पुटी फुटली आणि त्यापासून अनेक काही की अमिबा तयार होतो. ठीक आहे ना. पुढचा एक कलिकायन बडिंग. यात काय बघा प्रामुख्याने किन व पेशी यांच्यामध्ये तुम्हाला मुकुलायन किंवा कलिकायन प्रकार बघायला मिळतो, ज्यामध्ये प्रामुख्याने किण्व पेशींना एक एक छोटी काय की कलिका दिसेल, साधारणतः तुम्हाला आकार दिसेल असं की हे तुमचं किण्व असेल असं. ठीक आहे, कालांतर काय होतं की अशी एक बड येते छोटीशी, ती बड नंतर काय की डेव्हलप होऊन तुमचा नवीन तुमचा तुम्हाला तिथं किण्व बघायला मिळतं. काय म्हणतो की परत ते कलिकायन तुमचं काय की अलैंगिक प्रजनन तुमचं आहे, आणि याच्यामध्ये महत्वाचं काय परत तेच की हे प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजन काय बघतो आपण की दोन तुमचे नवीन केंद्र तुम्हाला होताना दिसतील. सो इथं बघतो की तुमचं डॉमिनंट काय सूत्री विभाजन तुम्हाला याच्यामध्ये डॉमिनंट प्रकार तुमचं असेल. आता तसंच सेम तुमच्या बहुपेशीय प्राण्यांच्या मध्ये अलैंगिक प्रजनन, त्यातला पहिला प्रकार तुमचं खंडीभवन फ्रॅगमेंटेशन. त्याच्यामध्ये काय होतं बघा की जो प्राणी आहे त्याच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा काय होतो तुमचा नवीन जीवामध्ये तुमच्या डेव्हलप होतो. एक्झाम्पल काय याचं शैवाल आहे, स्पायरोगायर आहे, तुमचा सायकॉन आहे किंवा स्पंज असेल. यांच्यामध्ये काय बघतो आपण की प्रत्येक तुमचा अॅनिमल जो असेल ना त्या अॅनिमलचा तुमच्या काही तुकडा पडतो. तुमचा जर आपण घेतलं तुमचं की स्पायरोगायर घेतलं, मोठा अॅनिमल तुमचा असतो स्पायरोगायर तुमचा. ठीक आहे, टप्प्याटप्प्यात तुमच्या लांबट, आणि मग काय होईल की प्रत्येक तुकडा जो सेपरेट तुमचा पडतोय त्या प्रत्येक सेपरेट तुकड्यापासून काय होतं की नवीन तुमचा स्पायरोगायर काय होतं की तयार होते. त्याला काय म्हणतो आपण तर खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन म्हणतो आपण. एक्झाम्पल्स काय करायचे लक्षात ठेवा. पुढे बघतो आपण की पुनर्जनन किंवा रिजनरेशन. यात काय होतं बघा की प्लॅनेरिया सारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून काय की शरीराचा उर्वरित भाग तयार तुमचा होतो. एक्झाम्पल बघा येते तुमचा प्लॅनेरिया हा प्राणी आहे तुमचा पूर्ण, काय केलं की शेपटीचा भाग तुमच्या तोडून बाजूला टाकला आणि काही तुमच्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार झाला. त्याला काय म्हणतो आपण पुनर्जनन. स्टारफिश जो आहे तो पण एक्झाम्पल आहे. काय स्टारफिश म्हणजे तारा मासा. त्यामुळे पण काय होतं की तारा मासाचा आकार जो असा असतो, ठीक आहे, त्यातला कुठलाही आर्म जर साईडला येऊन पडला तर या आर्म पासून काय होतं की नवीन तुमचा तारा मासा तयार होतो. काय म्हणतो आपण पुनर्जन. फक्त एक्झाम्पल काय करायचं प्रॉपर लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचं आहे मुकुलायन. हे हायड्राचं एक्झाम्पल बघा. सेम जे मागाशी आपण कलिकायन बघितलं होतं कशामध्ये किण्व मध्ये जे की सिंगल सेल होतं. हायड्रा तुमचे काय की मल्टी सेल आहे, तेच तुमचं होतं की तुमच्या हायड्रा असेल आणि मग की हायड्रा तुमच्या काय की इथं थोडासा मुकुल तयार झाला म्हणजे थोडासा कोंब आला आणि नंतर काय होतं की हा जो कोंब आहे त्यापासून नवीन हायड्रा काय होते की तयार तुमची होती. तेच तुमचं, बाकी काही वेगळं असं नाहीये.
पुढचं तुमचं शाकीय प्रजनन, ज्यामध्ये बघतो आपण की प्रामुख्यानं जे वनस्पती असेल त्या वनस्पतीमधला काहीतरी भाग आहे, ज्या भागापासून काय होते की नवीन वनस्पती तुमची तयार होते. प्रामुख्याने बघतो आपण की इथं दिलं असेल तुमच्या की मूळ, खोड, पान किंवा मुकुल यासारख्या कुठल्याही भागापासून काय होऊ शकते तुमच्या वनस्पतीमध्ये शाकीय प्रजनन तुमचं होऊ शकते. प्रामुख्याने बटाटा असेल त्याच्यावरती असणार तुमचे डोळे, त्यात नवीन तुमचं बटाटा झाड, तुमचं पानफुटी, त्या पानफुटीवरती तुमचे असणारे कोंब किंवा अंकुर यांच्यापर्यंत तुमचं नवीन झाड तयार होतं. किंवा हे तुमचे काय घेतले तुमचं, आणि शेवटचं तुमचं ते म्हणजे बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन, ते प्रामुख्याने तुम्हाला दिसेल तुम्हाला. इथं म्हटलं आपण की जे हे बुरशी जे असते, ठीक आहे, त्या बुरशीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय दिसेल की अशा प्रकारचं बीजाणू निर्मिती किंवा स्पोर फॉर्मेशन द्वारे काय दिसेल तुम्हाला प्रजनन तुमचं होत दिसेल. फार सिंपल गोष्ट आहे, त्यामध्ये काही वेळ घालवायची आवश्यकता नाहीये. नेक्स्ट पुढचं जे आहे त्या लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, ते पण प्रामुख्याने वनस्पतींच्या मध्ये तुमच्या, ठीक आहे. यामध्ये काय होतं बघा, लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मधून होतं. त्या दोन जनक पेशी म्हणजे स्त्री युग्मक आणि पी युग्मक. मग अशा बघा आपण की अलैंगिक प्रजननामध्ये बघितलं आपण की कुठलीही दोन तुमच्या पेशी इन्व्हॉल्व नसतात. सिंगल सेलचं फक्त काय होतं तुमच्या दोन इक्वल पेशीमध्ये डिवायडेशन तुमचं होते. इथे काय म्हणतो आपण, दोन तुमच्या काय असतील की जनक पेशी असतील, कुठल्या कुठल्या, स्त्री युग्मक आणि तुमचं पुयुग्मक तुमचं, ठीक आहे ना. युग्मक निर्मिती कशी होती बघा, या प्रक्रियेत प्रामुख्यानं अर्धसूत्री विभाजनानं गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी एक गुणी हॅप्लॉइड तुमच्या असतात. मी लक्षात ठेवतो, सगळं लक्षात ठेवा. त्यामुळे आपण युग्मक निर्मिती होत असताना जी गुणसूत्र आहेत त्यांची संख्या काय होते की निम्मी होते, आणि त्यानंतर तुमचं काय होईल की अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. त्याला काय म्हणतो आपण, एक गुणी किंवा हॅप्लॉइड सेल म्हणतो आपण. फलन म्हणजे फर्टिलायझेशन, या प्रकारे काय तुमचं होतं की स्त्री युग्मक आणि पुयुग्मक या एक गुणी पेशींचा संयोग होतो. आता लक्षात ठेवा, हे काय एक गुणी बघा, समजा हे स्त्री युग्मक आहे, हे पुयुग्मक आहे, याच्यामध्ये 2n आहे, याच्यामध्ये काय की 2n आहे, ठीक आहे. समजा की मेटिंग झालं आणि त्यापासून बघतो की तुमचं नवीन झायगोट तयार, म्हणजे नवीन आपत तयार झालं. आता ह्यातला 2n किती होईल, तो 4n होईल. 4n उपयोगाचा आहे का 4n उपयोगाचा नाहीये का, तर त्यामध्ये ऍबनॉर्मिटी येईल. लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारची बघतो की क्रोमोझोमची संख्या कमी जास्त झाली काय होतं, नवीन जे ऑफस्प्रिंग आहे त्यामध्ये ऍबनॉर्मिटी येते. म्हणून काय बघतो आपण तुमच्या इथे काय केलं की तुमचं त्याला हॅप्लॉइड मध्ये कन्वर्ट केलं. आपण हॅप्लॉइड मध्ये केलं की n मध्ये, हे n आणि n काय होईल तुमचं 2n. मग तुमचं काय की जो ऑफस्प्रिंग आहे काय की नॉर्मल तुमचं, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि यामध्ये तुमचं की दोन द्विगुणी तुमचा जो काय युग्मक तयार तुमचं होतं, का म्हणतो की तुमचं फलन किंवा फर्टिलायझेशन तुमचं, फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे ना. याची काय आपल्याला आवश्यकता फारशी नाहीये. पुढे जाऊया आपण. हे वनस्पती आहे, आणि वनस्पती बघतो तुमचं की साधारणतः फूल जे आहे ते फूल काय असेल त्याचं प्रजननाचा अंग तुमचा असेल. साधारणतः नाव लक्षात ठेवा, हे खाली जो देठ दिसतो त्याला काय म्हणतो आपण, पुष्पवृंत. हे जे हिरवा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, निदलपुंज म्हणतो आपण. आता तुम्हाला कळलं बघा, इथं जायांग लिहिले मोठ्या तुमच्या अक्षर, जायांग कसं म्हणजे जायांग तुमचं कुक्षी, कुक्षीवृंत, आणि इथं खाली तुमचा काय की अंडाशय. या तीन गोष्टी मिळून काय म्हणतो आपण जायांग. आणि जायांग काय तुमचं, हे स्त्री युग्मक स्त्री प्रजनन अंग आहे फुलाचं, कळते का. फुलामध्ये असणार स्त्री प्रजनन अंग काय म्हणतो आपण त्याला, जायांग. त्यामध्ये काय काय येतं, त्यामध्ये कुक्षी येते, कुक्षीवृंत येतो, आणि त्यानंतर अंडाशय पण येतं, ठीक आहे ना. पुढे इथं म्हणते पुमंग. पुमंग म्हणजे पुरुष प्रजनन अंग, कशामधलं, तर फुलामधलं, कळते का. जायांग म्हणजे स्त्री प्रजनन अंग, ज्यामध्ये काय काय येते, कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशय. पुमंग, पुमंग म्हणजे काय तर पुरुष प्रजनन अंग. लक्षात घ्या, फुलामध्ये स्त्री आणि पुरुष प्रजननांग एकाच वेळी प्रेझेंट असतात. आता फक्त एक्सेप्शन तुमचं कोण आहे, पपईचं फुल आहे की पपईच्या प्रमाणे तुमचं की हे तुमचं मादी फुल आहे, हे काय की नर फुल आहे. जनरली असं असत नाही. जनरली काय होतं की फुलांच्या मध्ये मादी आणि नर हे प्रजननांग एकाच फुलावरती असतात. पपई त्याला काय की अपवाद आहेत, पपईचं मादी फुल वेगळं आहे, तुमचं काय की नर फुल वेगळं आहे. पुमंगामध्ये काय काय येतं, पहिला तुमचा येतो म्हणजे परागकोश, दुसरं काय तुमचं वृंत. वृंत म्हणजे की परागकोश तुमची गोष्ट. बस हे नाव लक्षात ठेवा, कुठली कुठली जायांग काय असतं आणि तुमचं पुमंग काय असतं, त्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स तुमचे काय की इन्व्हॉल्व्ह असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, सफिशियंट आहे. और ते हा जो पार्ट आहे तो आपण काय करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू आपण, पर्यावरणीय व्यवस्थापन. ठीक आहे, ठीक आहे, बघून घेऊ आपण, म्हणजे पुढच्या आपल्याला थांबतोय. पर्यावरणीय व्यवस्थापन छोटाच टॉपिक तुमचा आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण ही व्याख्या घेतली इकोलॉजी तुमच्या, काय फार अवघड नाही, हे तुमच्या एन्व्हायरमेंट बाहेर की पर्यावरणात प्रामुख्याने दोन घटक तुमचे असतात, जैविक आणि अजैविक घटक. यांच्यातला जो आंतरसंबंध आहे याचा जिथं आपण अभ्यास करतो त्याला काय म्हणतो आपण, पारिस्थितिकी किंवा इकोलॉजी म्हणतो आपण. तुमचं महत्वाचं काय हे पण तुमच्या पुस्तकात येऊन जाईल, आता इथं बघायची आवश्यकता नाहीये. हा, हे बघ लक्षात ठेवा की संकटग्रस्त प्रजाती, हे तुम्ही बघताय की IUCN नावाची संस्था आहे जी काय करते की ज्या तुमच्या
प्राणी असते तुमचे त्यांची काही यादी करते, त्यातली तुमच्या यादीनुसार त्यांची काही कॅटेगरी तुम्ही बघतो आपण. पहिली कोणते संकटग्रस्त म्हणजे एंडेंजर स्पेसिस, फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. बाकी काय काय करत तुमचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. तुमचं संकटग्रस्त म्हणजे कसल्या, तर ज्यांची संख्या अत्यंत कमी उरली, ठीक आहे ना, किंवा त्यांचा अधिवास जो आहे तो काय झालाय की संकुचित झालाय तुमचं, ठीक आहे ना. एक्झाम्पल काय तुमचं, तर लायन टेल वानर, तनमोर या तुमच्या काय की संकटग्रस्त तुमचं. दुसरा दुर्मिळ प्रजाती म्हणजे रेअर स्पेसिस, तुमच्या या प्रजातींची संख्या काय की बरीच कमी असते आणि या प्रजाती तुमची कशी असते की स्थान विशिष्ट असल्यानं जलद गतीने तुमच्या नामशेष होऊ शकतात. एक्झाम्पल रेड पांडा, कस्तुरी मृग तुमचा. तिसरा आहे संवेदनशील प्रजाती म्हणजे वल्नरेबल स्पेसिस, तुमच्या यांची संख्या काय होती की अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने काय की तुमची घटत आहे तुमची. एक्झाम्पल पट्टेरी वाघ किंवा गिरचे सिंह. चौथी अनिश्चित प्रजाती म्हणजे काय की इंटरमिडिएट तुमचं स्पेसिस तुमची. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात मात्र त्यांच्या वर्तनाचा त्यामध्ये की तुमचा समावेश असतो. एक्झाम्पल शेकरू आणि खार जे की तुमच्या लाजवट असतात, शाय असतात, त्यामुळे तुम्हाला ते फारसं बघायला मिळत नाही. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. हे फक्त माहिती असतो. खाली तुमचा एक डेट दिला 22 मे, काय जागतिक जैवविविधता दिवस. लक्षात ठेवा. आणि ते प्रथम मुद्दा आहे की जगात विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरलेले सोर्सांचं प्रमाण बघतो आपण. कोळसा जागतिक प्रमाण 41% आहे, भारताचं प्रमाण 60% आहे. नैसर्गिक वायू जागतिक 22%, भारत 8%. जलविद्युत जागतिक 16%, भारत 14%. अणुऊर्जा जागतिक 11%, भारत 2%. पेट्रोलियम जागतिक 4%, भारत 0.3%. नूतनीकरणक्षम म्हणजे पवन आणि तुमचं सौर ऊर्जा जागतिक 6%, भारत तुमचा किती तर 15.7%. सो फक्त लक्षात ठेवा, हा डेटा ऑथेंटिक म्हणून माहिती असो. आता या पुस्तकातला फक्त मला शेवटचा एक पार्ट होतो म्हणजे की प्राण्यांचे वर्गीकरण, तो की मोठा पार्ट आहे तुमचा, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण. प्राण्यांचं वर्गीकरण आणि मला वाटतं जैवतंत्रज्ञान हे 2 मुद्दे होते तुमचे. एवढे बघितले की आपलं 10वीचं विज्ञान जे काय होतं की संपून जाईल. सो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सला मेन्शन करा, आपण त्याच्यामध्ये नक्कीच काय करू की चर्चा करू. आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल काय करा की सबस्क्राईब करा, ठीक आहे ना. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.